अनंत प्रतिष्ठान, जनसेवा सामाजिक ट्रस्ट ऐरोली और डी.वाई. पाटिल हॉस्पिटल नेरुल के संयुक्त प्रयासों से मुफ्त आरोग्य जांच शिविर का सफल आयोजन किया गया, जहां इस अवसर पर भारतीय जनता पार्टी जिला महामंत्री, पूर्व स्थायी समिति सभापति, पूर्व नगर सेवक अनंत सुतार, पूर्व नगर सेविका शशिकला सुतार मुख्य तौर पर उपस्थित रहे। इसके साथ ही डी.वाई. पाटिल हॉस्पिटल के वैद्यकीय समाज सेवक स्वाति लांडगे और जनसेवा सामाजिक ट्रस्ट ऐरोली के सुजीत करंजेकर सहित कई गणमान्य व्यक्तिगण उपस्थित थे। इस अवसर पर अनंत सुतार ने ऐरोली नाका स्थित श्री अयप्पा स्वामी मंदिर सभागृह में आयोजित इस मुफ्त वैद्यकीय जांच शिविर का जायजा लिया और कुशल डॉक्टरों की टीम की निगरानी में आयोजित इस शिविर को उन्होंने नागरिकों के लिए बेहद उपयोगी बताया। बता दें कि यह शिविर नागरिकों के लिए विभिन्न प्रकार की स्वास्थ्य सेवाओं से लैस रहा, जिसमें जनरल मेडिसिन, नेत्र रोग विशेषज्ञ, सर्जरी विशेषज्ञ, त्वचा रोग विशेषज्ञ, मुफ्त औषधि उपचार, कान नाक गले के विशेषज्ञ, स्त्री रोग विशेषज्ञ, बाल रोग विशेषज्ञ, बीपी जैसे विभिन्न अनुभवी डॉक्टरों द्वारा मरीजों की जांच की गई। इसके अतिरिक्त मरीजों को एमआरआई, स्ट्रेस टेस्ट, ईएसआर, यूरिन टेस्ट, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, सीबीसी, ब्लड शुगर, स्टूल टेस्ट, एक्सरे, सोनोग्राफी, मेमोग्राफी, 2D इको, ब्लड ग्रुप टेस्ट जैसी महंगी चिकित्सा सुविधाएं भी मुफ्त उपलब्ध करवाई गईं। इस शिविर के माध्यम से एक और महत्वपूर्ण सेवा का शुभारंभ भी किया गया, जिसके तहत जिन मरीजों को इलाज की आवश्यकता है, उनके लिए ऐरोली नाका से नेरुल तक प्रतिदिन सुबह 8 से दोपहर 2:30 बजे तक मुफ्त बस प्रवास सेवा सुविधा उपलब्ध करवाई गई है। इस सुविधा का लाभ उठाकर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पुलिस कुटुंब आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मध्य रेलवे, कोंकण रेलवे, पश्चिम रेलवे, CGHS, CAPE, CRPF, FCI, UIDAI के लाभार्थी डी.वाई. पाटिल अस्पताल में मुफ्त स्वास्थ्य सेवा प्राप्त कर सकते हैं। इस दौरान नागरिकों का इस शिविर को मिले बेहतरीन प्रतिसाद से इस शिविर का उद्देश्य सफल रहा। इस पहल ने यह भी दर्शाया कि स्वास्थ्य सेवाओं की सुलभता के लिए ऐसे सामुदायिक शिविर कितने महत्वपूर्ण हैं। डॉक्टरों की टीम, ट्रस्ट के स्वयंसेवकों व आयोजकों के एकजुट प्रयत्नों से व्यवस्थित और सेवा भावना से युक्त प्रबंधन यहाँ देखने को मिला। स्वास्थ्य सुविधाओं के साथ ही साथ मुफ्त बस सेवा और विभिन्न सरकारी स्वास्थ्य योजनाओं के लाभ ने इस शिविर को और भी अधिक प्रभावी बना दिया। इस दौरान आयोजक अनंत सुतार ने इस शिविर के आयोजन के पीछे का मकसद बताते हुए कहा कि प्रभाग के मरीजों को एक ही छत के नीचे सभी प्रकार की वैद्यकीय स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करवाकर समाज के प्रति उन्होंने अपने दायित्वों का निर्वहन किया है। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिमारी सुद्धा आपण पाहतोय। रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण बघायला आम्ही जातो। ताप, थंडी, खोकला, डेंग्यू अशा अनेक प्रकारचे आजार आल्यामुळे मी 1 जून पासून हे शिबिर चालू केलं। ते एका महिन्यात माझे हे जवळजवळ 3रं शिबिर आहे आणि हे आता अतिशय महत्त्वाचं शिबिर आहे। हे शिबिर आहे, या शिबिराच्या माध्यमातून आता 1 दिवसाचं शिबिर नाही आहे, हे वर्षानुवर्ष चालणारं शिबिर आहे। 365 दिवस चालणार आहे। आज हे शिबिर मग मी सांगितल्याप्रमाणे जनतेमध्ये पोहोचवण्याकरिता याची ॲडव्हर्टाइज म्हणून आज एक प्रकारचा जाहिरात आहे या शिबिराच्या माध्यमातून। येत्या शनिवारपासून सेक्टर 2 येथील माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये डी.वाय. पाटीलचं OPD सुरू होणार आहे, म्हणजे रुग्णालय सुरू होणार आहे। त्या OPD मध्ये या आयुर्वेदातला कुठलाही नागरिक, मग तो पक्ष वगैरे काही नाही, कुठलाही नागरिक श्रीमंत असो गरीब असो, त्याने आपलं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे। तिथं तपासणी करायची आहे। तपासणी केली साधा आजार असेल तर तिथं गोळ्या मोफत दिल्या जातील आणि जर तसं चिकित्सा करून जर त्याला ॲडमिट व्हावं लागेल तर त्याला तशी वेळ दिली जाईल आणि त्या वेळेनुसार
DY पाटलाची स्वतःची गाडी येईल, गाडीमधून त्यांना ॲडमिट केलं जाईल. ॲडमिट केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च खाण्यापिण्यापासून राहण्याचा, सगळा दवायचा, जर ऑपरेशन असेल तर ऑपरेशनचा सर्व खर्च हा मोफत केला जाईल. मग तो आजार कुठलाही असो. अशा प्रकारची OPD आम्ही येत्या या शनिवारपासून 1 दिवसासाठी सुरू करतोय. 1 दिवसासाठी या सुरू करतोय, सुरुवात आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर अजून त्याचे 2 दिवस, अजून 3 दिवस किंवा आठवडाभर सुद्धा हे OPD चालू राहील. म्हणून निव्वळ राजकारण नव्हे, ते गेल्या समाजकारणात आल्यापासून समाजकारण करणं हा धडा मला आदरणीय गणेश नाईक साहेबांनी शिकवलेला आहे आणि तो मी पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण ऐरोली नगरातील सर्व नागरिकांना आरोग्यापासून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याचा दिलासा देण्याचं काम आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः, शशिकला सुतार मॅडम, माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आम्ही सर्वजण करणार आहोत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा जनतेने घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. वहीं DY पाटिल वैद्यकीय समाज सेवक स्वाति लांडगे ने आयोजक आनंद सुतार के माध्यम से आयोजित शिविर को जनता के लिए उनकी जन समर्पित भावनाओं को सराहा. ऐरोलीच्या नागरिकांसाठी आणि सुतार साहेबांच्या माध्यमातून आम्ही DY पाटील हॉस्पिटल तर्फे ती मोफत बस सुविधा नागरिकांना देतोय. त्या बसमध्ये आमची CHV असणार, चॅरिटी हेल्थ व्हॉलंटियर. त्या इथून पेशंटला इथून पिकअप करण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये प्रत्येक OPDला किंवा कुठल्या टेस्टसाठी कसे आणि कुठला सर्व मार्गदर्शन आमच्या CHV करणार. वहीं सुजीत करंजेकर ने कहा कि यह पहली बार है कि प्रभाग स्तर पर एक ही छत के नीचे अनुभवी डॉक्टर्स और मरीजों के लिए विभिन्न महंगा इलाज उपलब्ध करवाया गया है, जो आनंद सुतार की एक मजबूत पहल है. आनंद प्रतिष्ठान के प्रमुख मार्गदर्शक श्री आनंदजी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे शिबिर फक्त एका दिवसाचं शिबिर नाही आहे, ही एक आरोग्याची चळवळ आहे. लोकांना एक चांगला आरोग्य देण्यासाठी आमची सुरू केलेली एक चळवळ आहे. बोलतात ना, आजपर्यंत बरेच तुम्ही कार्यक्रम बघितले असेल, आमदार आपल्या दारी, खासदार आपल्या दारी, नगरसेवक आपल्या दारी, परंतु ही प्रथमच असं शिबिर आहे ज्या ठिकाणी आरोग्य तुमच्या दारी हे आलेलं आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही सर्व नागरिकांनी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांना होईल याचा मला आनंद व्यक्त आहे. आणि वर्षभर नागरिकांना निरंतर सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे करू. वहीं प्रभाग के नागरिकों ने आनंद सुतार की सराहना करते हुए इस आयोजन को मील का पत्थर करार दिया. आनंद सुतार साहेबांनी आमच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे. तरी आमच्या या वार्डमध्ये सर्व लोकांच्यासाठी अतिशय फायद्याचं आहे आणि प्रत्येक शनिवारी अशी ट्रीटमेंट केली जाईल. त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि DY पाटील हॉस्पिटलचे नेरूळ त्यांचा सुद्धा धन्यवाद मानतो. आनंद सुतार साहेबांनी याच्या अगोदर पण अशी शिबिर, आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेली होती आणि त्याचा नागरिकांना बराचसा फायदा झालेला आहे. या आज सुद्धा त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. तेव्हा मी त्यांचे सर्व ऐरोली नगराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. पुढे नागरिकांना अशी सेवा उपलब्ध करून देतील अशी मी आशा बाळगतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.